बरं का, बालमित्रांनो, मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी नवीन चॅनल घेऊन आले. आजीबाईचा मठवा नावाचं. आणि त्याच्यावर मी निरनिराळ्या गोष्टी रोज तुम्हाला सांगते आणि त्या तुम्हाला आवडतात. तुम्ही लाईकसुद्धा करता. तुमच्या कॉमेंट्स पण मी पाहते. तर आज पण मी एक नवीन गोष्ट सांगणार आहे आणि गोष्टीचं नाव आहे खरा मित्र. काय नाव आहे गोष्टीचं? खरा मित्र. एक गरीब माणूस असतो बरं का, आणि त्याला एक मुलगा असतो, लहान असतो, 3री-4थीत. आणि त्या मुलाची आई देवाघरी गेलेली असती आणि नदीच्या काठी एक झोपडी बांधून तो माणूस आणि तो मुलगा राहत असतात. तो मजूर असतो माणूस, माती काम करत असतो. सकाळीच भाकरी कोरड्यास करून तो कामाला जातो आणि तो मुलगा एकटाच घरी थांबत असतो. मग तिथं काय असतं, नदीच्या काठावर एक मोठं झाड असतं, डेरेदार छान अगदी. तर तो मुलगा आपला त्या झाडाखाली जाऊन बसतो. वाऱ्याची झुळूक आणि इतकी त्याला अगदी आईने पाठीवरून हात फिरवला असं वाटतं. पाण्याची सळसळ ऐकू आली की आईच आपल्याशी बोलते असं वाटतं. आणि झाडाची आणि त्याची काय होती, खूप मैत्री होती बरं का. झाडाला पण त्या मुलाची सवय होती, कारण तो रोजच जात असतो. झाडाच्या फांदीनं लटकून तो झोके घेतो आणि झाडाखाली बसतो. अभ्यास पण तो झाडाखालीच करतो बरं का. असं होता काय होतं, त्यांच्या गावात बहिरोबाची जत्रा भरती. त्याचे वडील त्याला जत्रेत घेऊन जातात. जत्रेत तो गोडी शेव खातो, बर्फाचा लाल गोळा खातो. आणखीन त्याचे वडील खूप लाड करतात. पण जत्रेमध्ये त्याला ना किल्लीवर चालणारं एक माकड दिसतं आणि ते हुप हुप करून उड्या मारत चालत असतं. ते त्याला खूप आवडतं आणि त्याला घ्यावं वाटतं. पण वडिलांजवळ पैसे नसतात. मग तो घरी परत येतो आणि त्याला रात्री स्वप्नात पण ते माकडच दिसायला लागतं. मग तो दुसऱ्या दिवशी आपल्या मित्राकडे जातो बरं का, म्हणजे त्या झाडाकडं. आणि झाडाला म्हणतो, अरे मित्रा, मला ना ते हुप हुप करणारं माकड हवं आहे रे म्हणे, मला थोडे पैसे देतोस का? तर ते झाड म्हणतं, अरे माझ्याजवळ कुठं पैसे आहेत, माझ्याजवळ पैसे नाही आहेत. पण तू असं कर म्हणे, माझी ही फुलं आहेत ना, ही टोपलीभर फुलं घे, त्याचे गजरे कर, हार कर, आणि ते विकून जे पैसे येतील ना, त्याच्यातनं तू काय कर, ते माकड आण म्हणे. मुलगा त्याप्रमाणे करतो, माकड आणतो आणि त्याला खूप आनंद होतो. असं करत तो मुलगा थोडा मोठा होतो. तो 8वीत जातो आता बरं का. आणि मध्येच त्याच्या वडिलांचं पण निधन होतं. शेजारी पाजारी त्याला आपलं भाकरी बिकरी देतात आणि झाडाची त्याची मैत्री असती. एके दिवशी त्यांच्या शाळेची सहल जाणार असती आणि त्या मुलाला सहलीला जावं वाटतं बरं का. मग तो पुन्हा झाडाकडं जातो आणि झाडाला म्हणतो, अरे मित्रा, आमच्या शाळेची ना सहल जाणार आहे आणि मला पण सहलीला जायचे, मला थोडे पैसे देतोस काय? तर ते झाड म्हणतं, अरे माझ्याजवळ कुठं पैसे आहेत म्हणे, पण तू असं कर म्हणे, माझी ही जी फळं आहेत ना लागलेली झाडाला सगळी, ती टोपलीभर फळं घे म्हणे, ताजी ताजी चांगली, आणि ती विकून त्याचे जे पैसे येतील ते पैसे घे आणि तू सहलीला जा. तो मुलगा त्याप्रमाणे करतो बरं का. फळं तोडतो, विकतो आणि सहलीला जाऊन येतो. असं ते झाड त्याला मदत करत असतं. आता तो मुलगा तरुण होतो बरं का, आणि मग त्याला एकटेपणाचा कंटाळा येतो. त्याला वाटतं आता आपण लग्न करावं. मग लग्न करायचं तर राहायला घर पाहिजे. मग घर करायचं तर पुन्हा पैसे पाहिजे. मग तो पुन्हा आपल्या मित्राकडे जातो आणि त्या झाडाला म्हणतो, अरे मित्रा म्हणे, मला ना आता लग्न करायचं आहे आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे, घर बांधायचं आहे. तर मला पैसे हवे, देशील का? तर ते झाड पुन्हा म्हणतं, अरे मी कुठून पैसे देणार, माझ्याजवळ काही पैसे नाही आहेत म्हणे. पण तू काय कर, माझ्या ह्या सगळ्या फांद्या आहेत ना, ह्या तोड आणि यांचे खांब तयार कर आणि त्याच्यावर छप्पर टाक आणि तुझं घर तयार होईल म्हणे. मग तो मुलगा त्याप्रमाणे सगळ्या फांद्या तोडून छानशी कुटी बांधतो, एक झोपडी छान बांधतो. लग्न होतं त्याचं आणि बायकोबरोबर तो राहायला लागतो.
पण आता रोजचा खर्च कसा भागणार? मग त्या गावात एक नदी असते बरं का. मग त्याच्या डोक्यात कल्पना येते की आपण एक नाव घ्यावी आणि त्या नावेतून लोकांना इकडून तिकडं तिकडून इकडं पोहोचवावं, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज पैसे मिळतील. पण आता नावेसाठी पैसे नको का? मग तो मुलगा पुन्हा त्या झाडाकडे जातो आणि झाडाला म्हणतो, अरे मित्रा, मला ना एक नाव हवी रे म्हणे, आणि नाव घ्यायसाठी माझ्याकडं पैसे नाही आहेत, मला देतोस का पैसे? तर ते झाड म्हणतं, अरे माझ्याजवळ कुठं पैसे आहेत, माझ्याजवळ तर पैसे नाही आहेत म्हणे. पण तू एक काम कर म्हणे, तू हे माझं जे खोड आहे ना, हे घे म्हणे कापून, आणि ह्याच्यापासून नाव तयार कर, आणि मग तू त्या नावेतून लोकांना ये जा करत जा म्हणे, म्हणजे तुला पैसे मिळतील आणि तुझं उदरनिर्वाह चालेल. मग तो मुलगा ते खोड तोडतो बरं का, नाव तयार करतो आणि आनंदात राहतो आपल्या घरामध्ये बायकोला घेऊन. तर नावेतून लोकांना आणायचं पोचवायचं करत, असं करत करत काय होतं, तो मुलगा अगदी म्हातारा होतो बरं का, आणि डोळ्याला चष्मा, हातात काठी येते, आणि खूप दिवसांनी त्याला आपल्या मित्राची आठवण येते. आणि मग तो जातो बरं का त्या झाडापाशी. तर ते झाड तर काही आता तिथं राहिलेलं नसतं. त्याचं 1 फूटभर, फूट 1.5 फूट उंचीचं खोड तेवढं तिथं उरलेलं असतं. मग तो म्हातारा त्या खोडावर बसतो बरं का. मग त्याचं झाड त्याला विचारतं, तुला काय पाहिजे म्हणे आता? आता तुला माझ्याजवळ देण्यासाठी काहीच राहिलेलं नाही आहे म्हणे. तर काय तरी पण तू विचार म्हणे, तुला काय पाहिजे ते बघू काय करता येईल ते. पण तो म्हातारा म्हणतो, अरे मी आज मुळी तुला मागायला आलोच नाही आहे काही. आज म्हणे तू मला माग, आणि तू मागशील ते मी तुला देतो म्हणे. तर ते झाड विचार करतं आणि ते म्हणतं, अरे तू काय मला देणार? आता काही मला माझ्या फांद्या परत मिळणार नाहीत, पानं, फुलं, फळं हे काहीच तू देऊ शकत नाही. आता हे वठलेलं खोड राहिलेलं आहे, याचा काही उपयोग नाही आहे, तू मला काहीच देऊ शकणार नाहीस म्हणे. मग त्या मुलाला खूप वाईट वाटतं बघता. त्याला वाटतं झाडाने आपल्याला सगळं दिलं, आपण जे जे मागितलं ते ते, कुठलीही अपेक्षा न करता, आणि आपण मात्र झाडाला काहीच देऊ शकत नाही. मग तो मुलगा म्हणतो, म्हातारा म्हणतो, तरी पण तू काहीतरी मागच म्हणे. मग ते झाड त्याला म्हणतं की तुला जर द्यायचंच असेल ना, तर तू इथं आजूबाजूला जे रिकामी जागा आहे तिथंच भरपूर रोपं आणून जा म्हणे झाडांची, म्हणजे मग त्याची मोठी झाडं होतील आणि मला सोबत होईल पुढं चालून. मग तो म्हातारा ते ऐकतो बरं का. मग 2 दिवसांनी तो खूप तरुण मुलांना बरोबर आणतो, खूप रोपं आणतो, फावडी कुदळ सगळं घेऊन येतो, आणखीन भरपूर झाडं तिथं लावतो, आणि नंतर मग तो घरी यायला निघतो. आणि मग काही दिवसांनी ती झाडं खूप मोठी होतात, आणि ते जे खोड असतं ना त्याला सोबत होती खूप. आणि मग ते झाड आपल्या मित्राला धन्यवाद देतं आणि म्हणतं की खरोखरच अरे तू फारच अगदी धन्य आहेस म्हणे, तू माझा एकटेपणा घालवलास, लहानपणी तू स्वतः येत होतास आणि आता ही सगळी झाडं माझ्या सोबतीला तू लावलीस, तू खरोखरच धन्य आहेस म्हणे. आता त्याला धन्यवाद देतो. तर तो म्हातारा पण झाडाला खूप धन्यवाद देतो. असे ते दोघंजण मित्र असतात. तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, निसर्गाकडून फक्त घेतच राहायचं असं न करता निसर्गाला काही ना काही देणं हे सुद्धा आपलं काम आहे ना. पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर त्या मुलाच्या म्हातारपणी का होईना ते लक्षात आले, आणि त्याप्रमाणे मग त्यांनी निसर्गाची काहीतरी परतफेड करण्याचा प्रयत्न केला, आणि अशा रीतीने त्यांनी खूप चांगलं मोठं काम केलं. तर असा हा एक छान मित्र, आणि त्याची गोष्ट नवीनच गोष्ट आहे ना, तुम्हाला गोष्ट आवडणार मला माहिती, आणि आवडायसारखीच आहे गोष्ट. धन्यवाद.